नमस्कार मित्रांनो, वाठारच्या नवीन व्हिडिओत मी नवीन करतो सरळ स्वागत करत आहे. तर आजचा व्हिडिओ आहे ना, हा ट्रेकी व्हिडिओ आहे. टेकी व्हिडिओ. तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे माझी ओला आहे आणि ओला S1 Pro तर त्याचा नवीन अपडेट आला आहे मूव OS 4. त्याचा जवळजवळ 6 महिन्यापेक्षा जास्त वाट बघावी लागली. तो फायनली आज आला आहे. तर काही गोष्टी जुन्या आहेत त्या दाखवतो, नवीन काय आलं तेही दाखवतो. चला बघू. तर फायनली OS 4चा अपडेट आलेला आहे. त्या अगोदर आपला 3चा अपडेट होता तो पाहूया. 3मध्ये हा कंट्रोल पॅनल आहे समोरचा आणि हा रायडिंग मोड आहे. आता हा सध्या मी बोल्ड सिलेक्ट केला आहे, दाखवतो. बोल्ट. सेकंड हा इकडे इक्लिप्स. थर्ड विंटेज. तर मला बोल्ट जास्त आवडतो म्हणून बोल्टच ठेवला आहे. सेकंड येते मोडचा आवाज बंद कमी जास्त करण्यासाठी, म्हणजे बंद किंवा वाढवण्यासाठी आहे. सेकंड हा डे साठी. नंतर हा नाईट आणि हा ऑटो. हा बंद करूया. सेकंड हा ट्रंकचं बटन. हा समोर होलो लाईट आहे आणि हा डाउनलोड होतो आहे. सोबत हा ब्लूटूथ, वायफाय, टाईम, बॅटरी किती पर्सेंटेज बाकी आहे, इथे ट्रॅक. सफेद हा स्पीडोमीटर. नंतर हा ट्रिप मीटर आहे. 0 किलोमीटर म्हणजे आत्ता का चालली नाही, ही 4623 किलोमीटर आत्तापर्यंत झाली आहे. तर लेफ्ट साईडला फिरवला की हा मॅप, कुठे कुठे फिरायला जातो ते. या साईडला म्युझिक कंट्रोल. हा पार्टी मोड. इथे म्युझिक प्ले केलं की हा पार्टी मोड ऑन केलं ना की समोर जी होलो लाईट आहे, नंतर मेन लाईट आहे, साईडच्या लाईट्स आहेत पाठीमागची, चालू होतात. थर्ड ही मेन सेटिंग्स. ब्राईटनेस कमी जास्त करायला. सेकंड साऊंड सेटिंग. साऊंडमध्ये पहिला मीडिया साऊंड म्हणजे जी गाणी वगैरे प्ले करतो तो. सेकंड सिस्टीम साऊंड म्हणजे गाडीची सिस्टीम जी बोल्टला ठेवलं त्याचा हा मोडचा साऊंड, म्हणजे जेव्हा गाडी चालू करतो तेव्हा आवाज येत नाही, स्पीकरमधून आवाज येण्यासाठी आहे. तर बॅक जाऊ. सेकंड डिस्प्ले. डिस्प्ले मग सांगितल्याप्रमाणे ऑटो, लाईट आणि वेडार्ट. ब्राईटनेस मोड. परत पाठी. ब्लूटूथ सेटिंग. ब्लूटूथ ऑन आहे. हा माझा फोन आणि हा निर्भयचा फोन. सोबतच इनकमिंग कॉलचा ऑन ठेवला आहे. नंतर रिजेक्ट कॉल विथ मेसेजचं बंद ठेवलं आहे. सेकंड बॅक परत. त्याच्यानंतर ऑल सेटिंग म्हणजे जी आता आपण बघत होतो ती. डिस्प्ले, ब्लूटूथ, वायफाय, साऊंड. वायफायमध्ये गेलो तर वायफाय ऑन आहे. माझा म्हणजे निर्भयचा आणि मायरा बाजूलाच आहे त्यांचा. सेंट साऊंड. नंतर लाईट ही सेफ्टी लाईट आहे, दाखवतो. सेफ्टी लाईट ही बंद करतो. त्यानंतर हेड लॅम्प आहे, जो हॉलो लॅम्प आहे ना तो दाखवतो. चालू करून देऊया. हा चालू केला. मग रायडिंग मोड. ही रिजनरेशन पॉवर करते, म्हणजे मी ब्रेक नाही दाबला तर टोटल आहे ना, हा टोटल आहे ना रिव्हर्स फिरतो. त्याने ब्रेक लागतो आणि पॉवर रिजनरेट होते. त्यासाठी लो, डिफॉल्ट आणि हाय. लो मी डिफॉल्टच ठेवतो. हाय ठेवलं तर कसं आहे, जर मी तो सोडला ना
तर गाडी जास्त वेगात बंद होईल. लो केला म्हणजे गाडी स्मूथ जाईल आणि हळूहळू बंद होईल. त्यामुळे मीडियमवर ठेवला आहे. हा हिल होल्ड जो आता आपल्याला OS 4 मध्ये दिसणार आहे. सेकंड बॅटरीमध्ये वेकेशन मोड. जर मला कुठे बाहेर जायचं आणि गाडी बंद राहणार आहे तो ऑन करू शकतो. पासकोड, डॉक्युमेंट्स, रजिस्ट्रेशन, पॅन, इन्शुरन्स आणि लायसन्स. आणि सेकंड लास्ट अपडेट आलेला आहे. इन्स्टॉलसाठी सुद्धा येतो आहे. 1 मिनिट. इन्स्टॉल नावासाठी पण आला आहे. लास्ट राहिला अबाउट म्हणजे किती किलोमीटर आत्तापर्यंत गेली आहे, कधी मी विकत घेतली आहे, आणि लर्न मोर अबाउट स्कूटर. सेकंड इथं बघू शकता. जर मी ह्याला क्लिक केलं तर किती किलोमीटर जाईल, किती % बॅटरी राहिली आहे ते. आता टाकू अपडेटला. इन्स्टॉल. आता होतं इन्स्टॉल. फास्ट फॉरवर्ड करू आपण व्हिडिओला. तर फायनली अपडेट इन्स्टॉल झाला आहे आणि गाडी रिबूट झाली आहे. तर पहिलाच लुक बघू. मला पण अंदाज नाही काय येईल पहिला. थोडा ब्राईटनेस कमी करू. ओके, अजून एक इन्स्टॉल बाकी आहे, म्हणजे व्हेरीफाईंग इन्स्टॉलेशन टेक फ्यू मिनिट. ओके होतोय. अजून एक वाटतं काहीतरी. तर आता एक इन्स्टॉल आलेला तो केला, त्याच्यानंतर पुन्हा बंद होऊन पुन्हा आता रिस्टार्ट होते. जरा वेट करू. फास्ट फॉरवर्ड करू, म्हणजे याचा अर्थ रिबूट झाले. आता चालू होईल. ओके पासवर्ड टाकायला पहिले पासवर्ड टाकतो. तर आलाय मूव OS 4 इज हेअर. चला बघूया काय व्हॉट्स न्यू इन. माझ्यासोबत तुम्ही पण जोडा. ओला मॅप्स नवीन. ओके, म्हणजे मोबाईलवर माहीत पडेल आपल्याला कुठे आपली गाडी. वा, ओके. हां, तर पहिलाच आपला बोल्ट, तर त्याला आपण करू बंद आणि नवीन मोड काय आला बघू. पहिला बोल्ट होता आणि विंटेज,
आणि इक्लिप्स हे पहिले 3 होते, आता नवीन आला आहे केअर मोड. मस्त वाटते, तोच ठेव. वाव. युअर फर्स्ट ट्री ग्रोइंग ॲट द स्टेज ऑफ 15 बेस्ड ऑन डेस्टिनेशन कवर्ड. ओके ओके. एकदा 75 का दाखवते आता. ओके फर्स्ट ट्री 15 स्टेज. ओके 14 13. ओके आपण काम करू. ओके हे काहीतरी दिलं आहे ते बघू नंतर काय. सध्या आपला आहे 62% बॅटरी दाखवतोय. 86 म्हणजे जे आहे ते आहे. इथे काय, इथे काय नाही. इथे ट्रिप किलोमीटर काय नाही. सेकंड. ओके ह्याला मॅप इथे आला. वायफाय ब्लूटूथ हे कंट्रोल पॅनल सारखा मोबाईलच्या. तर मोबाईलचा कंट्रोल पॅनल असून आपला वरून स्लाइड केला होतो तसा इथे झाला. सेटिंग इथे होम नंतर सेटिंग मॅप सेटिंग. ओके ब्लूटूथ म्युझिक राईट स्टेटस व्हेकल स्टेटस ह्याला काय काय. ओके व्हेकल स्टेटस तिकडे जाईल. ओके सेटिंग ऑल सेटिंग इथे ही जुनी सेटिंग. मोड गेट सपोर्ट ॲक्सेस कंट्रोल जिओ फ्रेंड्स टाइम फ्रेंड्स हायपर मोड स्मोट्स मोड डॉक्युमेंट्स सेफ्टी सिक्युरिटी. चला म्हणजे कोणी गाडीला हात लावला तर अलाराम वाजेल. अनेबल फॉल डिस्टेंट बेटा. ठीक आहे हे करून ठेवू. बेटा व्हर्जनसाठी पण आपण करून ठेवू. वेकेशन मोड तसंच आहे. नॅव्हिगेशन ओला मॅप आणि मॅप माय इंडिया. आत्तामध्ये मॅप माय इंडिया वापरत होतो, आता ओला मॅप्स वापरून बघू. रायडिंगमध्ये मग अशी 3 दिसत होते 1 2 3. चौथा ऑन झाला आहे ऑफ म्हणजे आपण बंद करू शकतो. आणि आपण डिफॉल्टवर ठेवू. लाईट्स सेफ्टी लाईट्स नंतर टेक होम लाईट म्हणजे काय. हेडलॅम्प रिमेनिंग ऑन फॉर 30 सेकंड आफ्टर. ओके स्कूटर ऑन चालू केल्यावर म्हणजे जी समोरची लाईट आहे चालू. ओके लाईट बंद झाली. इंडिकेटर टर्न ऑफ. टर्न घेतल्यानंतर इंडिकेटर ऑफ होईल ऑटो. साऊंडमध्ये होस्ट कनेक्ट शेअर द कनेक्ट ट्रॅक टू ऑल स्कूटर. ओके हे 4-5 स्कूटर एकत्र करून आपण गाणी वाजवू शकतो किंवा जॉईन करू शकतो. वायफाय ब्लूटूथ कनेक्ट मीडिया ऑन करू म्हणजे माझ्या फोनला कनेक्ट होईल. तो कनेक्ट होईपर्यंत डिस्प्लेमध्ये ऑटो लाईट डार्क ब्राईटनेस केअर मोड ऑन केलं आहे. इन शॉर्ट थोडेफार फीचर वाढले. बघू आपण नंतर काय काय नवीन राईडवर जाऊ तेव्हा. काही बोला पण नवीन मोड एक नंबर वाटतोय. चालू करून बघू. ब्रेक दाबायचा बटन दाबायचा चालू झाली. सध्या गाडीवर बसलोय मी. डबल स्टँड आहे. बंद करून ठेवू तशी नाही तर उडून देईल मला. बटन बंद झाला. आत्ताच एक माहिती भेटली मला. हा जर बटन ठेवला ना चालू तर आपली सेफ्टी लाईट ऑन होते. हा झाली. पाठीमागे आत्ता मला एकाने सांगितलं गावातला मित्र आहे त्याने बंद करू तिला पुन्हा. चला आता आले तर राऊंड म्हणून येऊ एक.
तर एक नवीन अपडेट आला, जसं मी जवळ येईन गाडी ऑटो ऑन येईल आणि ऑटो ऑफ होईल. गाडी जवळ आलो, ऑटो ऑन झाली. सेम आता लांब जातो. डेस्टिनेशन पुढे ऑफ झाली. जवळ आलो, ऑटो ऑन. हा मोड होता पहिल्यापासून, पण मला दिसत नव्हता. आता झालंय चालू. तर जसं सांगितलं, मूव एस 4चा अपडेट आलाय. तर एक राईड मारायसाठी आलो. तर राईड मारायसाठी कुठे आलो तर माहिती आहे, घरापासून निघालो ते रांजणपाडा रेल्वे स्टेशन आहे इथे. त्याला नाव कुठे गेलो, चला ही मेन बिल्डिंग आहे, पण नाव कुठे नाही. तर नाव दाखवतो कुठे. स्टेशन वर नाव आहे तिकडे. हा IOT आहे. तो का आपल्या ट्रेन मधून सतत दिसणारच आहे. तो बघा नाव कुठे आहे, कुठल्या कुठे. रांजणपाडा नाव दिसतंय की नाही माहित नाही. झूम करू. नीट दिसत नाही, जवळ जावं लागेल. थोडक्यात समजा की रांजणपाडा आहे तिथे म्हणून. तो आईला हां, तर तो मेन गेट आहे ना तिकडे आहे. मी या गेटने आलो, आउट गेट आहे तो. तिकडे एक इन गेट आहे आणि इथे तिकीट काउंटर आहे. तर ही नवीन रेल्वे जी तयार झाली उरणची, सॉरी रेल्वे नाही, आपली नवीन लाईन जी चालू झाली ना उरण ते बेलापूर किंवा नेरूळ. तर हिचा व्हिडिओ बनवलेला नाही, उद्या रविवार आहे. पण त्या अगोदर हा व्हिडिओ तुम्हाला पोहोचवतो, नंतर मग तो बनवू. तर तो उद्या बनवायसाठी येणार आहे मी आणि निर्भय, दोघंजण येणार आहोत. तर नक्की त्या व्हिडिओचा वेट करा. पण त्या अगोदर अजून एक व्हिडिओ येईल आपला, मे बी येत्या शुक्रवारी 26 जानेवारीला. आतला अटल सेतू ज्याचं उद्घाटन झालं त्याचा व्हिडिओ टाकेन. त्याच्यानंतर मग हा एक व्हिडिओ येईल. तर टेस्ट ड्राईव्ह करायसाठी मी किती लांब आलो असेल माहिती आहे, घरापासून जवळजवळ 5 किलोमीटर लांब आलो आहे. आणि स्टेशन माझ्या घरापासून 5 किलोमीटर लांब आहे रांजणपाडा. एक जवळ स्टेशन आहे जासई, जवळजवळ अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये. तर हा एवढा मोठा जिना चढून आपल्याला तिकडे स्टेशनला जावं लागेल. डोंगर चढा. तर इथून जातो घरी. हा वाला व्हिडिओ इथं संपवतोय मी. तर हा टिकी व्हिडिओ झालेला आजचा, कारण की मूव एस 4 ह्याची सगळेजण वाट बघत होतो आम्ही, म्हणजे जे ओला वापरतात त्यांनी. आहे लई परत चालू झाली. हा इथे लाईट मस्त आहे. तर मूव एस 4चा अपडेट आपल्याला भेटलाय. अजून त्याचे फीचर्स बरेचसे आहेत ते मला नाही माहिती, कारण की मी गाडी जास्त चालवत नाही. सॅटर्डे संडे हातामध्ये असते. तर उद्या संडे आहे, तर उद्या मी इकडे येईन आणि उरणला असेल गाडी कदाचित यासाठी बोलतोय. जर एकटा असेल तर मला बसनेच जाईन, निर्भय असेल तरच गाडी येईन. तर आजचा हा पूर्ण टेकी व्हिडिओ होता. तर हा टेकी व्हिडिओ आपण इथेच एंड करू, इथून घरी जाऊ. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, काही वेळात गाडी बंद होते 30 सेकंदात. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि काही डाऊट असेल ओला रिगार्डिंग तर नक्की कमेंट करा, कारण की हा मूव एस 4चा अपडेट मला आत्ताच आला आहे. आणि एकाने मला इंस्टाग्रामवर विचारलेलं, तर त्याला रिप्लाय सुद्धा द्यायचा आहे. चला मग भेटू नवीन व्हिडिओ. एक महत्त्वाची सांगायचं राहिलं, हा रांजणपाडा स्टेशन जरी असला तरी ह्याचं गाव जवळचं आहे धुतुम.
तिकडे जिथे मी सकाळी ऑफिसला जायला उभा होते. रांजणपाडा नाव दिलं आहे, तिकडे गाव आहे त्याचं. आणि तिकीट जर घेतलं तर त्याच्यावर नाव येतं शेमटी खार. म्हणजे या स्टेशनचं नाव तरी किती 3. तर ह्याच्यावरच आपण एक उद्या व्हिडिओ बनवू की नक्की काय ब्लॅक ट्रूथ बोलतो ना आपण त्या पद्धतीत. काय उरणचा पण दाखवतो तुम्हाला काय काय आहे. तर आता बाहेर आलो आहे आणि चार्जिंगला लावूया. चार्जिंगचं ग्राफिक कसं आहे बघू द्या. वा, बबल बॉल वरती येत आहेत. इथे चार्जिंग किती % आहे दाखवते. सोबत 100% कधी होईल 12:46 AM ते